खूप सुंदर अशा प्रकारची ही मूर्ती खूप उंचावर बसवलेली आहे बघा, खूप उंचावर आहे आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था आहे आणि इतक्या उन्हात सुद्धा खूप थंड वातावरण आहे, कारण हे नेपाळ आहेच नैसर्गिकदृष्ट्या सुंदर परिसर बघा, किती खोल दऱ्या आहेत, उंच पहाड आहेत आणि आपल्याला माहितच आहे की भगवान भोलेनाथ शिवशंकर हे कठीण ठिकाणी जाऊन बसलेले आहेत, तेही आपल्या भक्तांची परीक्षा पाहण्यासाठी भर हिवाळ्यामध्ये आपण त्यांना पाणी घालू घालू थंडगार करतो, पण आपण त्याच्या दर्शनासाठी आल्यानंतर तेही आपल्याला थंडगार करत आहेत. तरी त्यांचा जिथे जिथे भोलेनाथ शिवशंकर जातात तिथे तिथे आपण सगळे जण शोध लावतोच, यात काही शंका नाही. म्हणून या पोखरा येथील या प्रेक्षणीय स्थळी आपण आलेलो आहोत. विठ्ठल परिवाराची ही असणारी यात्रा खूप सुंदर निर्विघ्नपणे पार पडते आहे. भगवान भोलेनाथ शिवशंकरांच्या चरणी अनंतकोटी प्रार्थना की ही आमची यात्रा सुखद सुमंगल सुफळ हो, निर्विघ्नपणे पार पडो, हीच भगवान भोलेनाथ शिवशंकराच्या चरणी अनंतकोटी प्रार्थना. हो. चला या समोर. घेतलं 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 हो. घेतलं घेतलं हो. गणपती कार्तिक सगळे दिसले. इकडे पाहण्यात